जे महाराष्ट्र मंडळी जी सोडून गेली तिला जाऊ द्या, भरती बा दुसरी येणार आहे. तर महत्वाची गोष्ट, आपला टेस्ट क्रमांक 14 आपण घेतली होती 2-3 दिवसापूर्वी, तिचं आज आपण या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत. मस्त शांत बसा, तिच्या अपेक्षेच्या तिच्या मेसेजच्या अपेक्षेची काही वाट पाहू नका. ती येईल बिल आले जरी घेऊ नका. अभ्यासात लक्ष दे, झालं ना, पोलीस भरती आली ना. ओके झालं. आता याला काय झालं, तू चालू आहे ना राजा, तू कोण टेन्शन होतो. ओके बघा, आपला हा पेपर होता पोलीस भरती 2025 100 मार्काची, टेस्ट क्रमांक 14, स्वराज अकॅडमी नाशिक. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, पहिला प्रश्न काय ठिकाणी, पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पुणे हे जे शहर आहे हे मुळा आणि मुठा यांच्या संगमावरती बसलेले. पुढे जाऊयात. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कुठे आहे? तर विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? हे पुण्यामध्ये आर्वीला आहे. कुठे भाई? आर्वीला आहे. आर्वीचं कोणी असलं कम नाही करा. आता देहू आळंदी हे नगरे या नदीच्या काठावरती आहेत. तर देहू आळंदी कोणत्या नदीच्या काठावरती आहेत? तर ते आहे इंद्रायणी. आता बरेच लोक आळंदी का कुठं, आय थिंक आळंदीच वाटतं. विषय कळाला असेल तुम्हाला, घरचे ऐकत नसतील तर जावं आळंदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तो केला होता 1927 ला. त्याच्यानंतर मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे मोरासाठी. आता हा प्रश्न मी कसा पाठ केला माहितीये का? सर्वात महत्वाची गोष्ट, ते काय बोलले, मयुरेश्वर अभयारण्य. भाई इथे मयूर मोर सारखं आहे, असंच पाठ करायचं, खतम कार्यक्रम. त्यानंतर अशोकच्या टिंबटिंबा येथील स्तंभावरील भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेण्यात आलेले. तो कुठून घेण्यात आलंय? ते सारनाथ येथून घेण्यात आलेले. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. शिवनेरीला इथं बेनी कोण आहे आला का? तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिवनेरीला, शिवनेरी कुठे जातं? शिवनेरी तुमचं शिवनेरी कुठे तुमचं जुन्नर तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी काय आहे? 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी काय होता? जन्म झालेला होता. पुन्हा ठिकाणी आपला आन्सर काय येणार आहे? जुन्नर. त्याच्यानंतर पुढे जाऊया. प्रो कबड्डी 2025 विजेतेपद कोणी जिंकलं? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते जिंकले दबंग दिल्ली यांनी जिंकले. आणि उपविजेता जर विचारलं तर उपविजेता होणार आहे पुणेरी पलटण, लक्षात ठेवायचे. पुढे जाऊयात. चांदबिबीची राजधानी कोठे होती? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, चांदबिबीची राजधानी होती म्हणजे आहेच अजून बी अहमदनगर. सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायचंय. आता ही जे काही अहमदनगर आहे ना, हे अहमदनगर नाव आता राहिलेलं नाही आहे. तर ह्या अहमदनगरच्या जागेवरती अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगर हे आपल्या नगर जिल्ह्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर उल्हासनगरचं नाव काय रे? उल्हासनगर आलं. उस्मानाबाद. उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलंय. हा, तर आपला आन्सर काय आहे? हे. त्यानंतर महात्मा फुले यांनी टिंबटिंब समाजाची स्थापना केली. तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, महात्मा गांधी यांच्या आईचं नाव होतं पुतळीबाई. त्याच्यानंतर इतिहासातील लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण होते? पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. त्याच्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं होतं. त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर ग्रामगीता कोणी लिहिली? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. आणि ज्ञानेश्वरी आपलं संत ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. झालं. त्याच्यानंतर पुढे आता चाकसमान प्रकल्प कुठे आहे? जे पुण्यातला असेल त्यांना माहिती आहे, ते कुठे? खेड या तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर प्रो कबड्डी 2025 चा उपविजेता कोण? तुम्हाला बोललो होतो, विजेता कोण होता तुमचा? दबंग दिल्ली होता. आणि उपविजेता तुमचा पुणेरी पलटण आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणा संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? आता संसद म्हणजे काय माहितीये का? लोकसभा आणि राज्यसभा हे दोघांचं मिळून त्या ठिकाणी संसद तयार होत असते. कोण? लोकसभा आणि राज्यसभा. जर तुम्हाला वरिष्ठ विचारलं तर वरिष्ठ या ठिकाणी राज्यसभा आहे. कोण आहे? राज्यसभा.
आणि जर तुम्हाला याचं विचारलं आपल्या महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं वरिष्ठ सभागृह आपलं विधान परिषद आहे, त्याच्या खाली विधानसभा आहे. झालं. आता भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोणत्या? म्हणजे आपले पहिले महिला राष्ट्रपती कोण होते? तुम्हाला सर्वांना माहिती ते आहेत प्रतिभाताई पाटील. आणि जर तुम्हाला विचारलं दुसरी महिला राष्ट्रपती कोणती, तर ते आहेत द्रौपदी मुर्मू, जे की सध्या कार्यरत आहेत. आता पुढे जाऊयात. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रमाबाई रानडे यांनी केले होते. त्याच्यानंतर भारताचे 53 सरन्यायाधीश कोण आहेत? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे 53 सरन्यायाधीश आहेत. हा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% विचारतील. नाही विचारला ना, हा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पंचायत समितीचा जो काय सचिव असतो तो असतो गट विकास अधिकारी. ओके, पुढे जाऊयात. पुण्याचे विद्यमान जिल्हा अधिकारी आता कोण आहेत? सद्यस्थितीमध्ये पुण्याचे जे काही जिल्हा अधिकारी आहेत ते आहे जितेंद्र द्रुडी. तर पुढे जाऊयात. गोदावरी नदीचा उगम कोणत्याही जिल्ह्यामध्ये झाला? ज्या जिल्ह्यामध्ये मी राहतो, ज्या जिल्ह्यामध्ये मी ड्युटी करतो, तोच आमचा जिल्हा नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला, जे महाराष्ट्र. जाऊ द्या पुढं. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? तर बहमनी राज्याची स्थापना जी आहे ते हसन गंगू यांनी केली होती. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी एक गोष्ट या ठिकाणी ऑब्झर्व केली. जर तुम्ही पुणे ग्रामीण, पुणे सिटी जर तुम्ही अशा ठिकाणी फॉर्म भरत असाल ना, तर मी सर्व पेपरचा जे काही अभ्यास केला याच्यावरून माझ्या लक्षात आले की त्या ठिकाणी इतिहासावरती जास्त प्रश्न विचारले जातात. सो इतिहास चांगला करून ठेवायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सॉरी फक्त अध्यक्ष विचारलंय, तर महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर त्या ठिकाणी अजित दादा पवार, जे की महाराष्ट्राचे सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांची या ठिकाणी अध्यक्षपदी म्हणून निवड झाली आहे. खालीलपैकी संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? आता हा सोडवायचा प्रश्न. बघा काय या ठिकाणी 29, 36, 43, 50. जर तुम्ही या ठिकाणी नीट लक्ष दिलं ना, तर भाऊ या ठिकाणी 7-7चा फरक आहे, इथे 7चा फरक आहे, इथे 7चा, इथे 7चा. 29 अधिक 7 36, 36 अधिक 7 43, 43 अधिक 7 50 आणि 50 अधिक 7 जर तुम्ही या ठिकाणी केलं, तुमचं या ठिकाणी 53 उत्तर यायला पाहिजे. 53 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. आलं लक्षात? आपलं उत्तर काय या ठिकाणी 53. आता पुढे जाऊयात. बघा पुढे काय दिले, एका वर्गामध्ये राजू हा गुणक्रमाने 7वा असून खालून 28वा आहे, तर वर्गातील संख्या किती? तर मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल ना, आता तो खालून एवढा आहे आणि वरून एवढा आहे, तर मग त्याचा नंबर कितवा, वर्गामध्ये विद्यार्थी किती, ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जातं त्याच वेळेस तुम्हाला काहीच करायचं नसतं. साधं आणि सोपं काय करायचं, दोघांची त्या ठिकाणी बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्यांच्यामधून एक मायनस करायचा. कधीही तुम्हाला कसे प्रश्न विचार, तो उजव्या बाजूने एवढा आहे, डाव्या बाजूने एवढा आहे, विद्यार्थी किती, सिंपल, बस बेरीज वजा 1, बेरीज वजा 1. आपण या ठिकाणी तेच करणार आहोत. काय करायचं, वरून किती आहे तो 7वा आहे, अधिक खालून किती आहे 28वा आहे. 28 अधिक 7 किती होत रे? बरोबर या ठिकाणी होतं तुमचे 35 आणि 35 मायनस 1 करून घ्यायचा, तुमचं उत्तर या ठिकाणी आहे 34. 34 कुठे रे? ऑप्शन नंबर 4 मध्ये 34 होते. आपण या ठिकाणी क्लिक करूया. आता पुढे जाऊयात. आता पुढे बघा काय दिले, एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द 3120 असा लिहितात, रॅट हा शब्द 18120 असा लिहितात, तर मॅट हा शब्द कसा लिहितात? बघा सर्वात अगोदर ना तुमची कॅट घेऊया, CAT कसं लिहितात रे? 3120. त्याच्यानंतर काय रे? रॅट RAT कसं लिहितात रे? 18120. तर आपलं विचारले मॅट कसं लिहायचं? सिंपल आहे. बघा सीचा क्रमांक, आता सी काय दुसऱ्या क्रमांकाला आहे म्हणून, एक कितव्या क्रमांकाला आहे? पहिल्या क्रमांकाला. ते कितव्या क्रमांकाला आहे? 20व्या क्रमांकाला आहे. असं सेम टू सेम आहे. आता यम बघा, यम आपल्या कितव्या क्रमांकाला येतो? यम आपल्या 13व्या क्रमांकाला येतो. मग या ठिकाणी तुमचं 13, ए कितव्या क्रमांकाचा, एचा पहिलाच क्रमांक आहे 1 आणि टी कोणत्या क्रमांकाला आहे? 20व्या क्रमांकाला आहे. हा तुमचा 20. या ठिकाणी आपली संख्या काय तयार झाली? 13120. 13120 कुठे आहे रे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणजे जे काय आपण या ठिकाणी उत्तर काढलं ते उत्तर आपलं अगदी या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. काय होतं? 13120. चला पुढे हे थोडंसं झूम करून घेऊ काय, म्हणजे तुम्हाला प्रश्न असा मोठा दिसून बुवा, माझं असं म्हणणं.
एवढं बस झालं का? बस झाला माझ्या अंदाजे. आता बरोबर दिसेल, मी एकदा चेक करून घेतो इथं. हा आता भारी वाटतंय, आता मजा येते, काही विषय नाही. एक नंबर एक नंबर एक. आवडलं भाई आवडलं. स्वराज्य अकॅडमीचं काम आहे भाई, आवडायलाच पाहिजे. अरे नको बाहेर तू नको नको. बघा प्रश्न काय आहे 29वा. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. किती? ओके हा, वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा असल्यास तर एकूण किती सामने होते? बाई सोपं आहे. अशा जेव्हा तुम्हाला येतात ना की असे सामने किती होतील, किंवा 18 लोक आले आहेत, प्रत्येकाने एकमेकाशी हस्तो आंदोलन केलं, दॅट्स मीन सेकंड आपण का मिळणे का ए भाई कैसा आहे, आपण असं करतो ना, तर किती वेळ होईल बुवा असं विचारत. तर अशा वेळेस काहीच नाही करायचं. काय करायचं, जी आपल्याला संख्या दिली आहे ना ती संख्या बघा काय करायचं, ही जी संख्या दिली तुम्हाला ही संख्या आणि गुणाकारामध्ये त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची. 18च्या अगोदरची संख्या कोणती रे? 17. बस ती केली ना, आणि यांना भागाकारमध्ये 2 करायचं, बस एवढं संपलं. बे एक बे, बे नम 18 आणि 17 नम 53 असे 153. 153 कुठे रे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. दॅट्स मीन स्वराज्य अकॅडमी नाशिकने काढलेलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील, आमच्या चॅनलला फॉलो करू वाटलं करा, नाही करू वाटलं नका करू. आम्ही फुकटमध्ये करतो, आम्हाला काय तुम्ही पैसे नाही देऊ राहिले बाई, फुकटमध्ये घेत चला. आणि एक विषय असा आहे ना, लोकांना जर फुकटच्या कोणत्या गोष्टी भेटत असतात लोकांना त्याची किंमत नसते, हे कळून चुकले मला. मी भरपूर गोष्टी लोकांना मोफतमध्ये दिल्या आहेत, पण मग मोफतची किंमत नसते. पार ना बोलूशी वाटत, सोड जाऊ द्या. चला पुढे जाऊयात. 153 वर क्लिक केलं तर पुढे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आहे 43,200 सेकंद म्हणजे किती तास? चला सोडूया. सर्वात पहिली गोष्ट, आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असते आपल्याला? जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद. आणि जो काय तुमचा तास तयार होतो, तास किती? जर तुम्ही 60 मिनिटाचा 1 तास तयार होतो, बरोबर. तर एका मिनिटामध्ये 60 सेकंद, तर 60 सोपं आहे. एका मिनिटामध्ये 60 सेकंद, तर 60 मिनिटामध्ये किती होते तुमचे? ते 36 सेकंद. तर 36 सेकंद बरोबर तुमचा 1 तास. 36 सेकंद बरोबर 1 तास. तुम्हाला या ठिकाणी 43,200, मग काहीच नाही करायचं. हे तुमचे 43,200 भागाकारामध्ये या ठिकाणी 3600 करून घ्यायचं. सिंपल. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 12 12 12 24, 12 3 36. इथं 12 12 24, 12 3 36, खाली उरले 7, 7 वर घेतला 2, 12 बिंदू 7, 12 सकम 72, वरती 36 खाली 3, त्याने जर भाग दिला 3 1 3, 3 1 3, 3 2 6, खाली काय उरले 12, म्हणजे 12 तास. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 3 12 तास. बघा पुढे. आता या ठिकाणी दिले XVSO. आता हे काहीच नाही केलं. आता या ठिकाणी तुम्हाला ABCD काढावे लागेल. ठीक आहे, ABCD काढायला वेळ भरपूर जायला. काढू का? ABCD झाली. बघा काय केले? XV हा X हा V, त्याच्यानंतर VS हा V, इकडे हा S, S नंतर इकडे हा डायरेक्ट O. इथपर्यंत आपल्या याच्यात पुढची विचारले. तुम्ही जर ठिकाणी पाहिलं त्यांनी काय केले? या ठिकाणी मध्ये एक संख्या सोडली आहे, या ठिकाणी मध्ये 2 संख्या सोडल्या आहेत, या ठिकाणी मध्ये 3 सोडल्या आहेत. इथं 1 सोडली, इथं 2, इथं 1 सोडली, इथं 2 सोडल्या आणि इथं 3 सोडल्या. पुढे काय होणार आहे? पुढे त्यांना 4 संख्या सोडायच्या. तर 4 कोणत्या कोणत्या? 1 2 3 4. हे 4 सोडल्यानंतर डायरेक्ट कुठे येतं? इथं J वरती. मग आपलं उत्तर काय ठिकाणी काय येणार आहे? या ठिकाणी J येणार आहे. J कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. आलं लक्षात? चला पुढे जाऊयात. J बघा, रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे, विजय अविनाश पेक्षा मोठा आहे,
पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण? बाई सोपं आहे, हे फक्त लिहायचं आणि याचं उत्तर काढायचं, एकदम फटाफट उत्तर येतं. मी चेक करतोय रेकॉर्डिंग चालू काय, नंतर हिंदी मी तर शिकवतो रेकॉर्डिंग बंद पडली काय आता त्या गोष्टीला काय नाही. बघ सर्व काय बोलले, रमेश काय आहे सुरेशपेक्षा मोठा आहे, लिहून घेऊ आपण काय बघा काय चाललंय. ओके, रमेश काय आहे सुरेशपेक्षा मोठा आहे. हा जो तुमचा रमेश आहे हा काय सुरेशपेक्षा मोठा आहे, म्हणजे सुरेश काय येणार आहे खाली येणार आहे. रमेश काय सुरेशपेक्षा मोठा आहे. पुढे बघा, हे एवढं वाक्य झालं. आता काय, विजय अविनाश पेक्षा मोठा आहे. आता इकडे साईडला लिहून घेऊ, हे दुसरं वाक्य ना. विजय काय अविनाश पेक्षा मोठा आहे, म्हणजे अविनाश काय येणार आहे ठिकाणी खाली येणार आहे. ओके, विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे. हा जो विजय आहे ना, या अविनाश पेक्षा तर मोठा आहे पण सुरेश पेक्षा काय आहे लहान आहे, म्हणजे आपण हा असा बाण घेऊ. आलं लक्षात, पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण? तसा सर्वात मोठा आहे तो तुमचा रमेश अण्णा, रमेश भाऊ नागरे यांची या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यांना स्वराज अकॅडमी कडून खूप खूप अभिनंदन. चला पुढे जाऊयात. रमेश साहेबांच्या या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आले. आता आपण पुढे चाललो. पुढचा प्रश्न आहे, राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. ठीक आहे, राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. राम श्याम पेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे तर रामचे वय किती? ओके, ते काय बोलले, दोघांचा वयांचा जो काय फरक आहे तो तुमचा 6 वर्षाचा आहे. जर सपोज आता याला मी ऑप्शन वरून सोडवतो, तर म्हणजे मी काय सोडवणार आहे माहिती का तुम्हाला, सोपं सांगतो. आपल्याला काय विचारले, रामचे वय किती? राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज काय 42 वर्ष. हा, आणि त्यांच्यामधला फरक कितीचा आहे? 6चा आहे. राम श्याम पेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. राम काय मोठा आहे आणि आपल्याला वय कोणाचं विचारले? रामचं विचारले. सपोज आपण ऑप्शन मधून गेलो, सपोज आपण या ठिकाणी ऑप्शन मधून जर गेलो, ऑप्शन जर आपण या ठिकाणी घेतला, ऑप्शन नंबर 4 24 वर्ष. सपोज आपण रामचं वय काय घेतलं 24 वर्ष घेतलं. हा, ते आपल्याला या ठिकाणी काय बोलत, राम हा श्याम पेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. राम काय श्याम पेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, जो श्याम आहे हा राम पेक्षा 6 वर्षांनी लहान असेल. म्हणजे जर आपण 24 मधून 6 काढले तर काय होतं या ठिकाणी 18. हा झाला तुमचा या ठिकाणी राम आणि हा झाला तुमचा या ठिकाणी श्याम. दोघांची वय या ठिकाणी भेटली आणि दोघांच्या वयाची तुम्ही जर बेरीज केली तर बेरीज येतो तुमच्या ठिकाणी 42 वर्ष. म्हणजे जे काही आपल्याला प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आपलं बरोबर या ठिकाणी 24 वर्ष आलेलं आहे. आपलं उत्तर काय या ठिकाणी 24 वर्ष. पण सपोज आपण जर वेगवेगळं त्यांच्यातला फरक 42 वर्ष, 42 मधून जर 6 गेले, 42 मधून 6 गेले खाली किती 36 झाले. 36 चे जर आपण भाग केले, 36 चे जर 2 भाग केले तर 18 ऑप्शन वरून गेलो, बाकीचं पुढचं बघू नंतर. एम व्ही एन बंधू आहेत, ओपी भगिनी आहेत, एम चा मुलगा पी चा बंधू आहे, एन व ओ यांच्यातील नातेसंबंध काय? एकदम सिंपल आहे. एम व्ही एन हे तिघ भाऊ आहेत, संपला विषय. बघा, हा एम, हा व्ही आणि हा एन, हे काय ते भाऊ आहेत. यांना डायरेक्ट आपण चौकोन करून घेऊ, ए 4 भाऊ आहेत. त्याच्यानंतर ओ आणि पी काय आहेत, भगिनी आहेत. हा ओ आणि हे भगिनींना आपण गोल करू. ओके, ओ आणि पी काय आहेत, भगिनी आहेत. यमचा मुलगा, आता हा यमचा हा कोणतरी मुलगा कोण माहिती काय बोलत, यमचा मुलगा काय पीचा बंधू आहे. हा यमचा जो मुलगा आहे हा पीचा बंधू आहे, म्हणजे भाऊ. ईचा भाऊ म्हणजे याचा भाऊ, म्हणजे दोघांचा हा काय झाला, हा भाऊ झाला. काय झाला, दोघांचा भाऊ झाला. यमचा मुलगा तो कोण आहे आपल्याला माहिती नाही, तो आपण एक्स समजू, जो असेल तो. यमचा मुलगा पीचा बंधू आहे, इथपर्यंत वाक्याला. त्याच्यानंतर यन व ओ, आता हा काय, हा यन आणि हा ओ. बघा, हा यन आणि हा ओ, यन व ओ यांच्यामधील नाते काय? आता जो शेवटचा जे काही वाक्य आहे तुम्हाला समजून घ्यायचं, यन आणि ओ यांच्यामधील संबंध काय, याचाच अर्थ असा होतो की यन हा ओ चा कोण आहे,
हा जो यन आहे हा ओचा कोण आहे. जर आता बघू सर्वात महत्वाची गोष्ट, आता यमचा मुलगा एक्स म्हणजे दिलं नाही पण एक्स समजून घेतला. हा यमचा मुलगा काय आहे, हा एक्स आहे आणि याच्या ह्या काय त्या बहिणी आहेत, ओपी काय त्याच्या बहिणी आहेत. तर मग या ओचा हा यन कोण लागणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, हा यम जो हा यम हा जर हिचा जर बाप आहे पी, आता हा एक्स कोणाचा मुलगा आहे, यमचा मुलगा आहे. म्हणजे यम कोणाचा बाप झाला, एक्सचा बाप झाला. एक्सचा बाप झाला आणि हे दोघे काय त्याच्या बहिणी आहेत, म्हणजे यांचा पण बाप झाला. हा यम काय ओ आणि पी चा पण काय झाला, बापच झाला. ओके. आणि हा यन काय, हा यन काय भाऊ आहे. यन काय यमचा भाऊ आहे. मग आपल्या बापाचा भाऊ आपला काका लागतो का नाही. मग हा जो यन आहे हा ओचा काय लागणार आहे, काका लागणार आहे. काय काका. ऑप्शन नंबर 4. चला पुढे. खाली दिलेले शब्दकोशामध्ये डिक्शनरी कोणत्या क्रमाने येतील. म्हणजे तुम्हाला सांगतो कसा विषय माहितीये का. आता बघायचं, आता इथे सर्वात अगोदर प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला आय दिलाय, आय सोडून द्यायचा. म्हणजे कोणतं अक्षर लवकर येतं. आता ही जी एबीसीडी आहे ए पासून ते झेड पर्यंत, याच्यामध्ये कोणतं अक्षर अगोदर येतं त्याच्यातून तुम्हाला क्रम ठरवायचा आहे. आता इथे प्रत्येक ठिकाणी आय 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 झाला विषय. त्याच्यानंतर नंतर तुम्ही जर पाहिलं इथं यन, इथं बी यन आहे, इथं पण यन आहे, इथं यम आहे. इथं काय आहे, इथं हा लवकर आलाय. इथं कोण आलाय, हा लवकर आलाय. आता दुसऱ्या राऊंड मध्ये कोण झालाय, यम. कारण की यम अगोदर येतो नंतर येण येतात. अगोदर आपलं काय आलं या ठिकाणी 4 आलं. झालं. आता 3 नंबरचं बघू. आता 3 नंबरला इथं टी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे आणि इथं पी आहे. सर्वात अगोदर कोण येतं रे, सी येतं. एबीसीडी सर्वात अगोदर कोण येतं, सी येतं. मग तिसऱ्या राऊंड मध्ये पहिला क्रमांक मिळवलाय दुसऱ्याने. आता 4-2. 4-2 कुठं आहे का, 4-2 इथं नाहीये, इथं आहे, इथं नाहीये, इथं पण नाही, फक्त इथे. डायरेक्ट पुढे जायचं काम नाहीये, डायरेक्ट हेच आपलं उत्तर. 4 2 3 1. आता दूध हे लिटर मध्ये मोजतात, तर मग मीटर मध्ये काय मोजतात. तर मीटर मध्ये भाई कापड मोजतात. कापड आपण मीटर मध्ये मोजतो. सोनं आपण ग्रॅम म्हणजे वजनामध्ये मोजतो, ग्रॅम. गहू किलो मध्ये मोजतो. वीज तुमची व्हॅट मध्ये मोजतात. खालीलपैकी कोणते संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाहीये. तर सायबर गुन्ह्यामध्ये फिशिंग होते, हॅकिंग होते, कार्ड क्लोनिंग होते, पण स्मगलिंग नाही होत. जर शार्पची सांकेतिक भाषा 58034 आहे, पुशची सांकेतिक भाषा 4658 आहे असेल तर रसची भाषा काय, सिंपल यार, काहीच नाही करायचं. अशा वेळेस बस लिहायचं, त्याच्या आकडे पुढे लिहायचे. बघा शार्पचं काय रे 58034. त्याच्यानंतर काय रे पुश PUSH. त्याचं काय 4658 लिहिलं. आता घ्यायचं रश RUSH. आता याला कोण दाखला तर तुम्ही बघा त्याला आर दिलाय. आता इथं कुठं आर आहे का, नाहीये. इथं कुठं आर आहे का, हा आहे. इथं हा बघा शेवटून 2 नंबरचा आर आहे. मग इकडे शेवटून 2 नंबर काय आहे तुमचा 3 आहे. या ठिकाणी तुमचा 3. तर आर नंतर काय आलं यू. यू कुठे रे, हा हे बघा इथं यू आहे. इथं 2 नंबर यू आहे. इथं 2 नंबरला काय आहे रे तुमचा 6 आहे. लगेच हा 6 घ्यायचं. त्याच्यानंतर यस. यस कुठं आहे, यस इथं पण आहे, इथं पण आहे. आता इथल्या यसला काय दिलंय 1 नंबरला इथं 5 दिलाय, इथल्या यसला इथं पण 5च दिलाय. म्हणून आपण काय घेतला 5 घेतला. त्याच्यानंतर एच. एच कुठे आहे, इथं आहे शेवटी. इथे शेवटी काय 8. इथं आला तुमचा 8. म्हणून तुमचं उत्तर काय आलं 3658. 3658 कुठे रे, ऑप्शन नंबर 2 मध्ये 3658. चला पुढे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. तुम्ही या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी काय आहे बघा. या ठिकाणी असं आहे की घन वर्ग घन वर्ग घन वर्ग. आणि इथं काय तुमचा घन येईल. इथं काय तुमचा घन येईल. म्हणजे इथं 1चा घन 2चा वर्ग, 3चा घन 4चा वर्ग, 5चा घन 6चा वर्ग, 7चा काय येईल या ठिकाणी घन काढायचं. 7चा घन काय येतो तो तुमचा 343. तुम्ही करून बघू शकता बघा. 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये घन म्हणजे काय माहितीये का, त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार. 7 7 किती रे 49. आणि 49 गुणाकारामध्ये तुम्ही 7 केले बघा. 49 गुणाकारामध्ये 6, 7 नंतर 63 3 सॉरी 63 3 हात चला आले 6, 7 3 7 28 28 अधिक 6
34 343 343 343 कुठे ऑप्शन नंबर 4 मध्ये. बघा 1/12/1991 रोजी पहिला रविवार होता, तर डिसेंबर 1991 रोजी चौथ्या मंगळवारी किती तारीख असेल? सिंपल आहे, एवढं डोक्याला ताण घ्यायचं काही विषय नाही. बघा तुम्ही बघा, मी तुम्हाला फटक्यात करून देतो. 1/12/1900 बघा एका तारखेला काय वार होता? 1 रोजी पहिला रविवार होता. ओके ठीक आहे, पहिला रविवार होता. तर 1991 मध्ये चौथा मंगळवारी काय वार येईल? काय चौथ्या मंगळवारी आपल्याला चौथ्या मंगळवारचा वार काढायचा आहे. याचा अर्थ आपल्याला सर्वात अगोदर पहिल्या मंगळवारचा वार काढावा लागेल. ओके, रविवार नंतर येतो तुमचा सोमवार, नंतर येतो तुमच्या ठिकाणी मंगळवार. रविवारी 1 तारीख, सोमवारी तुमची 2 तारीख येईल, मंगळवारी तुमची काय येणार ठिकाणी 3 तारीख येईल. मंगळवारी काय येणार तुमची 3 तारीख येईल. झालं. आता काय करायचं? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जो नवीन वार असतो, नवीन वार हा तुमचा 7 दिवसाने येत असतो. नवीन वार काय असतो तुमचा? पुन्हा 7 दिवसाने येत असतो. म्हणजे 3 + 7 3 + 7 जर केलं तर काय येईल तुमचं 10 तारखेला येईल तुमचा दुसरा मंगळवार. 10 + 7 केल्यावर किती येतं? 17. तर 17 तारखेला येणार तुमचा या ठिकाणी तिसरा मंगळवार. आणि 17 + 7 किती होतं या ठिकाणी 24 ला येणार आहे तुमचा चौथा मंगळवार. तुम्हाला काय विचारलं होतं? चौथा मंगळवार काय येणार तुमचा 24 तारखेला. चौथा मंगळवार कधी येणार आहे? 24 तारखेला. 24 कुठे रे? ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? काय केलं आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पहिल्या मंगळवाराची आपण तारीख काढली, त्याच्यामध्ये 7 प्लस करत आपण चौथा मंगळवार ठिकाणी काय केला? काढून घेतलेला आहे. धावण्याच्या स्पर्धेसाठी तयारी थांबलेल्या मुलांच्या रांगेत अनिलचा क्रमांक डावीकडून 7वा, उजवीकडून 13वा, तर रांगेतील एकूण मुलांची संख्या होती. तुम्हाला अगोदरच बोललो होतं, पुढून मागून खालून वरून काही बी होत्या, काहीच नाही करायचं. दोघांची बेरीज करायची, त्याच्यामधून एक मायनस करायचा. तुम्ही जर या ठिकाणी दोघांची जर बेरीज केली, आता काय आहे 13 7 आणि 13, सो 7 + 13 बरोबर होता ठिकाणी 20. आपण या 20 मधून एक मायनस केला, आपलं बरोबर ठिकाणी उत्तर आलं 19 कुठे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. एवढं सोपं आहे. पोलीस भरतीला सोपे आहे. हे मी कधी बोलू शकतो माहितीये का? मी पोलीस झाल्यावर बोलू शकतो. पोलीस होण्याच्या अगोदर मी म्हणू शकतो का की भरतीला सोपी आहे? जर मी भरती होण्याच्या अगोदर बोललो असतो की अरे भरतीला सोपी आहे, तुम्हाला लोक बोलला असतं अरे केळ्या मग तू का भरतीने झाला होता. हा वाला विषय आहे. काय एका पार्टीत 12 लोक एकत्र आलं, प्रत्येकाने मी तुम्हाला बोललो असतो आंदोलनाचं काय ते कोणत्याही 2 व्यक्तीचे आंदोलन, कोणत्याही 2 व्यक्तींचे आंदोलन एकदाच होईल तर एकूण किती असं काहीच नाही करायचं. जी संख्या तुम्हाला दिली ना ती संख्या घ्यायची आणि गुणाकारामध्ये तिच्या अगोदरची संख्या घ्यायची. आता इकडे काय दिली तुम्हाला? 12 दिलं ना, 12 गुणाकारामध्ये 12च्या अगोदरची संख्या कोणती तरी 11 आणि भागाकारामध्ये 2. बस सोडा. बेसक 12 6 गुणाकारामध्ये 11 केल्यावरती 66 कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. एवढं सिंपल आहे बाई. बघा पुढचा प्रश्न काय आहे? एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील? आता काय बोलले त्याचे? एका विद्यार्थ्याच्या बरोबर जेवढं त्याचे बरोबर आलेत ना त्याच्या डबलचे भाई त्याचे काय झालेत? चुकलेत. म्हणजे जर त्याचा एक प्रश्न जर बरोबर येत असेल तर त्याचे 2 प्रश्न या ठिकाणी काय होत असतील? चुकत असतील. 1 + 2 3 झाले. टोटल किती रे? 51 भागाकारामध्ये 3 केलं किती आलं? 17. जर किती आलं? 17. म्हणजे 1 बरोबर काय तुमचं 17, 2 बरोबर काय तुमचं 34. म्हणजे त्याचे हे 17 बरोबर आले, 34 चूक आले. तुम्हाला काय केलं होतं? किती प्रश्न बरोबर असतील? 17. ऑप्शन नंबर 1. बघा महाराष्ट्राची CID चे मुख्यालय कुठे आहे? CID चे मुख्यालय तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुण्यामध्ये. त्याच्यानंतर संगणकीय भाषा WWW चा अर्थ काय होतो? वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन नंबर 3. ए आणि बी हे ओके ठीक आहे. हा आता याला सोडवायचंय. बघा प्रश्न काय? ए आणि बी हे दोघे उंच व देखणे आहेत, सी आणि डी हुशार व देखणे आहेत,
ई आणि ए दोघे उंच व हुशार आहेत, तर हुशार, उंच व देखणा कोण आहे? बघा, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी लिहून घेऊ. कसं करायचं? असं करायचं का? हा, असं करू. बघा, ए बी सी डी ई. आता बघा, ए आणि बी काय आहेत? नाही, असं नाही घ्यायचं, असं नाही, असं नाही, असं घेऊ आपण. ए बी सी डी ई. बघा, ए आणि बी काय? उंच व देखणे. नाही यार, असं नाही घ्यायचं यार, थांब. ए आणि बी काय? उंच व देखणे. उंच देखणे. मला देखणे चुकलं यार. ए आणि बी, ए आणि बी उंच व देखणं दोघे आहेत. या ठिकाणी तुमचा बी इथं. असं असं करू आपण. ए काय तुमचा उंच पण आहे आणि देखणा पण आहे, आणि सोबत बी सुद्धा उंच बी आहे आणि देखणा बी. त्याच्यानंतर ए आणि बी उंच व देखणे आहेत. पुढे सी व डी दोघे हुशार व देखणे आहेत. आता इथं हुशार कोण? सी आणि डी. सी देखणा पण आहे आणि हुशार बी आहे. आणि नंतर कोण? डी. डी काय तुमचा? हुशार बी आहे आणि देखणा पण आहे. झालं. त्याच्यानंतर हाय ई आणि ए हे दोघे उंच व हुशार आहेत. कोण? ई आणि ए. ई काय तुमचा? उंच पण आहे आणि हुशार पण आहे. ई. त्यानंतर कोण? ए. ए ऑलरेडी आलेला आहे, उंच व हुशार पण आहे. आता सोडवायचं. बघा काय, तर हुशार, उंच व देखणा कोण? आता तुम्ही ए जर पाहिला, ए उंच पण आहे, हुशार पण आहे आणि देखण्यामध्ये पण आहे. बघा, ए उंच पण आहे, हुशार पण आहे आणि देखणा पण आहे. त्याचा बी जर पाहिलं, बी काय आहे? बी तुमचा उंच आहे, देखणा आहे. हुशार आहे का? नाहीये. जर तुम्ही सी पाहिला, सी काय? सी तुमचा देखणा आहे आणि हुशारच आहे. आता डी जर पाहिला, डी तुमचा देखणा आहे आणि हुशार आहे, उंच नाहीये. ई पाहिला, ई तुमचा उंच आहे आणि हुशार आहे, देखणा नाहीये. या तिघ क्वालिटीज कोणामध्ये आहेत? फक्त ए मध्ये आहेत. तो आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. काय झालं यार? अरे उगाच कटू नको होणार, काय असं करतोय तो? माझं पेपर चालू आहे का? असं करू रे. ऑप्शन नंबर 1. भारतामध्ये प्रथम आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कुठे उभारली आहे? तर ती गडचिरोलीला उभारली आहे. त्याच्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर आपलंच राज्य, महान असे राष्ट्र आपले महाराष्ट्र. पुढे जाऊयात. मालिकेतील पुढे येणारा अंक ओळखा. 8, 27, 64, 125. बाई घन आहेत. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, तर 6चा घन काय येतो? 6चा घन तो तुमच्या ठिकाणी 216. 216 ऑप्शन नंबर 1. पुढे जाऊयात. 1 मेगाबाइट्स बरोबर किती एमबी? मेगाबाइट्स म्हणजे 1 एमबी बरोबर किती केबी होतील? 1 एमबी बरोबर 1024 केबी. केबी म्हणजे किलोबाइट्स. मतैक्य या संधीचा खालीलपैकी कोणता विग्रह? तर मतैक्य या संधीचा विग्रह तुमचा होतो मत अधिक ऐक्य. बरोबर, मतैक्य. आईने श्यामला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता आईने याला पण तुम्हाला प्रत्यय लागलाय, श्यामला प्रत्यय लागलाय, मारला प्रत्यय लागलाय. तुमच्या ठिकाणी उत्तर येणार आहे भावे प्रयोग. तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा. आता विषय असा आहे ना, याचं दोघं उत्तर निघतात. तळाचे घर पण येत, तळात असलेले घर पण येतो, दोघं उत्तर निघतायत. याला आपण स्किप करू, हा प्रश्न सोडून देऊ. पण मी याचं उत्तर तळात असलेले घर दिलंय, कारण की हा प्रश्न ना कुठे विचारला गेला होता?
पुणे ग्रामीण कारागृहातून 2018 विचारला गेला होता हा प्रश्न, आणि त्याला तळात असलेले घर हे उत्तर दिले. तुम्ही जाऊन बघू शकता. खालीलपैकी एक शब्द तद्भव आहे, कोणता ते ओळखा. तर तद्भव शब्द यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणता आहे तो, सासरा आहे. तर पुढे जाऊयात. माशासारख्या डोळे असले, तर माशासारख्या डोळे असलेले कोण असतं, तुमची मीनाक्षी. आता लगेच तुमच्या वाल्याचे डोळे इमॅजिन नका करू साल्यानो, भरतीवर लक्ष द्या. आता माझं लक्ष कुठे. मोजका आहार घेणारा, मोजका आहार म्हणजे कमी खाणारा वगैरे असतो ना, त्याला ते मराठीमध्ये म्हणतात मित आहारी, म्हणजे कमी खाणारा पोरग, हळकाळ माणसा. दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता. जे दररोज प्रसारित होत असतं त्याला आपण दैनिक असं म्हणतो. त्याच्यानंतर गाशा गुंडाळणे म्हणजे काय, गाशा गुंडाळणे म्हणजे काय, निघून जाणे, डायरेक्ट निघून जाणे. ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष, अध्यक्ष आपले अजित पवार, उपाध्यक्ष आपले मुरलीधर मोहोळ आहेत. त्यानंतर कधी नष्ट न होणारा, याकरिता एक शब्द ओळखा. कधी नष्ट न होणारा त्याला आपण शाश्वत असं म्हणतो. नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता, नर्तिकाचा असतो तुमचा नर्तक. दारू पिणे ही वाईट सवय, वाक्याचा प्रकार ओळखा. हे केवळ वाक्य, बस एक वाक्य दिले खतम कार्यक्रम. ते काय तुमचं केवळ वाक्य. आम्ही जातो आमच्या गावा, या वाक्याचा विधेय कोणता, विधेय म्हणजे तुमचं सुभाषित सांगायला गेलं तर क्रियापद, जातो. बेसुरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर बेसुराचा विरुद्धार्थी शब्द तुमचा सुरेल. त्याच्यानंतर कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर असते असा व्यक्ती कोण, तर तो असतो तुमचा या ठिकाणी स्थित प्रज्ञ. त्याच्यानंतर आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, आई वडील हा सामासिक शब्द आहे. आई आणि वडील दोघं सामासिक. यार काय झालंय हे भाई, फाटली ना माझी खतरनाक वाली. म्हटलं काय झपट्या त्या मुंग्या आहे ते घ्यायला आलं, म्हटलं स्क्रीनला काय झालं, काय विषय काय आहे. त्याचे अजून पैसे पण नाही भेटले, अर्धे पण नाही भेटलेत. बाई 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 बाई. सामासिक शब्द. वराते मागून घोडे या म्हणीतील योग्य अर्थ काय, वराते मागून घोडे म्हणजे ते वेळ निघून गेल्यावरती, आता तुम्ही तुमच्या हातातला वेळ निघून गेला, तुम्ही तो अभ्यासाला बसताय, असं त्या प्रकारचं. कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे. त्याला गाय आवडते, त्याला काय आहे, गाय आवडते. या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, त्याला गाय आवडते, म्हणजे या ठिकाणी तुमचा हा झाला, त्याला गाय आवडते. कर्तरी येईल का कर्मणी येईल रे, त्याला गाय आवडते. हा तुमचा 68 नंबर काय आला पाहिजे, कर्तरी. त्यानंतर मुंगळे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मुंगळे म्हणजे काय, आता आपण काय म्हणतो माहिती का, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्ती जर आपल्या मित्राला खूप काय बोलत असेल तरी आपला मित्र त्या ठिकाणी काय शांत राहतो. नंतर आपण बाहेर त्या सिच्युएशन मधून बाहेर आलो, आपण त्याला म्हणतो की त्यावेळेस तू मुंग गिळून घेतले होते, म्हणजे तू शांत बसला होता, गप्प राहणे. आपण आल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला, अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. याचा अर्थ द्विगुणित म्हणजे काय, द्विगुणित हा शब्द आवृत्तीवाचक आहे. पोपट नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर पोपटाचं फिमेल व्हर्जन काय होतं, मैना. आजी दृढ काढते या वाक्यातील प्रयोग ओळखा. हा झाला तुमच्या ठिकाणी कर्तरी प्रयोग. कर्तरीच बरोबर. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते, सम्राट सोडून त्या ठिकाणी सम्राज्ञी. अशुद्ध शब्द ओळखा. याच्यामध्ये अशुद्ध शब्द आहे तुमचा आवर्जून. खालीलपैकी दर्शक सर्वनाम जे आपण दाखवतो, आपण बघा तो बघा तो आला, ते बघा ते आले, ते माझे काका पप्पा असं ते. रोहित आपल्या मासिक उत्पन्नाचे 30% घर भाड्यावर, 20% किराणावर, 10% शिक्षणावर, 5% कपड्यावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 14,350 रुपये उरतात, तर त्याचा मासिक पगार किती. बघा तो आता खर्च किती करतो बघा. अगोदर 30% कपड्यावर, 20% किराण्यावर, 10% शिक्षणावर आणि 5% कपड्यावर, म्हणजे 30 अधिक 20 50 अधिक 60 अधिक 5 बरोबर हा
65% काय होतं या ठिकाणी खर्च करतो. जर तो 65% खर्च करतो त्याच्याकडे खाली उरतं किती रे, तर 100 मायनस 65 बरोबर त्याच्याकडे खाली उरतात 35%. त्याच्याकडे खाली किती होतात, 35% उरतात. आणि पैसे किती होतात, 34,350. तर मग 35% बरोबर 34,350. तर त्याचा पूर्ण पगार काय असेल, 100%. तर 100% बरोबर किती, बस करायचा यांचा तिरपा गुणाकार. बघा 100 गुणाकारामध्ये 14,350 भागाकारामध्ये 35. बस सोडवायचं. जर तुम्ही ठिकाणी 7ने जर भाग दिला, 7 1 7 14, 7 1 21, 7 5 35. इथं 7 1 7, 7 2 14, 3 भागणे जात, 3 घेतला आपण 5, या ठिकाणी आला 0. परत 7 5 35, इथं आलं तुमचं 0 आहे जसं तसा. आता परत 5ने भाग देऊ. 5ने जर भाग दिला 5 1 5, 5 चौक 20, 5 1 5, 410. 410 गुणाकारामध्ये 100, इथं परत 2 0 येते. म्हणजे त्याचा पगार या ठिकाणी झाला 41,000, म्हणजे 41,000 रुपये. त्याचा पगार किती झाला, 41,000. 41,000 पुढे ऑप्शन नंबर 2 मध्ये. 2025 महिला क्रिकेट विश्वचषकच्या कोणत्या देशाने, म्हणजे आता जो वुमन वर्ल्ड कप झाला, कोणी जिंकला, आपला देश भारत. एका हॉलची लांबी 15 मीटर, रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर किती फरशा लागतील. सोपं आहे. सर्वात अगोदर आपण याचं क्षेत्रफळ काढू आणि याचं क्षेत्रफळने फरशच्या क्षेत्रफळने भाग देऊन देऊ. खतम कार्यक्रम. हे काय, 15 मीटर लांबी आहे आणि 10 मीटर त्याची रुंदी आहे. बस 15 गुणाकारामध्ये 10 बरोबर 150 चौरस मीटर. चौमिली. ओके, हे झालं पूर्ण रोमाचं. हा, आता फरचीचं काढू. फरचे काय, 0.25, त्या ठिकाणी 0.25 गुणाकारामध्ये 0.25, यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार 0.0625. तर 150 ला 0.0625 आपण ठिकाणी भाग देऊन देऊ. काय, 150 भागाकारामध्ये 0.0625. हा, बस आता भाग. तुम्ही जर ठिकाणी पाहिलं पॉईंट नंतर किती घर आहेत रे, 1 2 3 4 घर आहेत. मूर्ती आपण 4 शून्य वाढवून देऊ. 1 2 3 4 आणि खालचे पॉईंट काय करू ठिकाणी आपण काढून टाकू. मी तर खाली फक्त तुमचं काय होणार आहे, 625. बस द्या आता भाग. जर 25 ने जर भाग दिला, 25 25 25 725 25 150 झालं. काय उरला खाली तुमचा हा 6 आणि किती शून्य उरले, 1 2 3 4, 1 2 3 4 भागाकारामध्ये 25. 25 भाग देऊ. 25 1 25, 25 2 50, खाली उरले 10, 10 वर घेतला 0 दिले 100, 25 चौक 100 आणि उरलेले 2 शून्य. काय उतरलं तुमचं 2400. उत्तर काय आलं 2400. ऑप्शन नंबर 2. एका खुर्शी 3150 रुपयांना विकल्यामुळे 350 रुपये तोटा होता, तर ती किती टक्के तोटा झाला. 3150 रुपयांना विकल्यामुळे काय झाला, 350 रुपये तोटा झाला. त्याची मूळ किंमत काढू. हे बघा, विकली कितीला रे, 3150 ला विकल्यामुळे काय झाले, 350 रुपये तोटा झाला. जर 350 रुपये आपण याच्यामध्ये प्लस केले त्याची मूळ किंमत कळत. 3150 अधिक 350 बरोबर 3500 रुपये. हे काय झाली, मूळ किंमत झाली. हे काय झाली, मूळ किंमत. ओके, तर मग 3500 बरोबर जर 100% तर 350 बरोबर किती टक्के, करा तिरपा गुणाकार. सो 350 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये 3500. बस हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, खाली का उरले 35 भागाकारामध्ये 35 1 35 आणि 0 खाली उरलं 10. तुमचं उत्तर काय आलं 10%.
10% कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. 35 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती? आता सरासरी सूत्र काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या. आता सर्व संख्या काढून आपण अगोदर. चला तर 25 ते 37 मध्ये आपला समसंख्या काढायची. 25 समसंख्या आहे का? नाहीये. मग काय आहे तुमच्या ठिकाणी? 26, त्याच्यानंतर 28, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 32, त्याच्यानंतर 34, त्याच्यानंतर 36. झालं. सर्व संख्यांची तर बेरीज करून घेऊ. बघा 6 आणि 8 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20, 20 आणि 6 26, 26 आणि 6 हात चला आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 3 12, 12 आणि 3 15, 15 3 18, 186, 186. भागाकारामध्ये एकूण संख्या. एकूण किती संख्या होत्या रे ह्या? 1 2 3 4 5 6, एकूण 6 संख्या होत्या. भाग द्यायचा त्याला. 6 1 6 2 12, 6 3 18 आणि 6 1 6. तुमचं उत्तर आलं या ठिकाणी 31. सरासरी किती आली? 31. 31 कुठे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. आता यांची वजबाकी करायची. 9999 वजा 999 वजा 99 वजा 9. सर्वात अगोदर याच्यामधून हे काढून नंतर हे काढून नंतर हे काढू. एक एक करून आपण कार्यक्रम करू. सर्वात अगोदर आपण 9999 मधून काय करू? 999 काढू. तर तुम्ही 9000 सिंपल आहे ना बघा. 9999 वजा 999. 9 9 गेले 0, 9 9 गेले 0, 9 9 गेले 0, 9 ऍज इट इज. काय आलं? 9000 आलं. ओके, इथपर्यंत आपण आलोय. आता खाली काढू तुमचे 9000. हे 9000 घेतले. त्या 9000 मधून तुम्हाला काय करायचंय? 99 वजा करायचे. जर तुम्ही 9000 मधून जर 99 वजा केले, आता मी जर या ठिकाणी मी असतो, मी डायरेक्ट वजा केले असतं. मी काय केलं असतं? 8901 माझं उत्तर आलं असतं. कारण की सिंपल आहे ना भाई. एक काय करायचं? 9000 मधून 100 वजा करायचं. 9000 मधून 100 वजा केले, उत्तर येतो तुमचं 8900. त्याच्यामधून 1 प्लस करायचा, तर 8901 असं तोंडी उत्तर येतं. पण आपण असं काढून घेऊ. बघा, शून्यामधून 9 जातो का? नाही जात. मग याच्याकडून काय केलं आपण? 1 उसना घेतला. मग ह्या ठिकाणी काय तयार झालं? 10. 10 मधून 9 गेले, खाली काय उरले? 1 उरले, बरोबर. पण याच्याकडून जो 1 घेतला तो 1 आपण याला वापस केला, तर 9 मध्ये 1 प्लस केला, ते तुमचे 10 तयार झाले. तर मग शून्यामधून 10 जातात का? नाही जात. मग परत आपण एकूण 1 उसना घ्यायचा. तुम्ही सांगितलं काहीच नाही, काही नसलं तरी चालेल, तर आपण 1 घेऊ शकतो. एकूण 1 घेतला, हे तुमचे 10 तयार झाले. 10 मधून 10 गेले, खाली उरले तुमच्या ठिकाणी 0. आपण एकूण 1 घेतला होता, 1 परत आपण ठिकाणी काय केला? वापस केला. शून्यामधून 1 जातो का? नाही जात. परत आपण एकूण ह्या ठिकाणून 1 उसना घेतला, एकूण 1 उसना घेतला, हे 10 तयार झाले. 10 मधून 1 गेला, खाली उरले तुमच्या ठिकाणी 9. परत हा 1 आपण ठिकाणी तर वापस केलाय. 9 मधून 1 गेले, खाली उरले 8. 8901 आलं. बस हे 8901 आलं. आणि याच्यामधून तुम्हाला काय? 9 वजा करायचे, -9. एकामधून 9 जातात का? नाही जात. एकूण परत आपण 1 उसना घेतला, 11 तयार झाले. 11 मधून 9 गेले, खाली उरले 2. 1 परत इकडे वापस केला, शून्यामधून 1 जात नाही. एकूण आपण 1 घेतला, त्याचा तुमचे 10 तयार. 10 मधून 1 गेला, 10 मधून 1 गेला, 10 मधून 1 गेला, खाली उरले तुमच्या ठिकाणी 9. 1 परत आपण इकडे वापस केला, 1 वापस केला. 9 मधून 1 गेले, खाली उरले 8. 8892. 8892 ऑप्शन नंबर 3. 302 चा वर्ग. 302 चा वर्ग. आता 302 गुणाकार 302 तुम्हाला करावा लागेल. चला करून घेऊ, काही विषय नाही. तीनशे 2 गुणाकारामध्ये 302. 2 गुणाकारात 2 4, 2 गुणाकार 0 0, 3 2 6. त्याच्यानंतर इथं 0 गुणाकारात 2 0, 0 गुणाकारात 0 0, 0 गुणाकारात 3 0. त्याच्यानंतर डबल पुढे. आता बघा 3 2 6, 3 0 0, 3 3 9. करायची बेरीज. 4 ऍज इट इज, 0 ऍज इट इज. 6 अधिक 6 12, 1202 हात चला आला 1. इथं हा तुमचा 1. 91204. 91204 ऑप्शन नंबर 4. प्राणी संग्रहालयातील एमू व हरणींची एकूण संख्या 30 आहे. त्यांच्या पायांची बेरीज
84 आहे. तर इमू आणि हरिण यांची संख्या अनुक्रमे किती? आता इमू आय थिंक 2 पायाचं प्राणी असं, मला खरं माहिती नाही इमू काय असतं, पण समजा आपण 2 पायाचं प्राणी असं ऑप्शन नंबर 1 घेतला 18 आणि 12. सपोज आपण काय घेतला 18 आणि 12. ओके ओके 18 हे तुमचे 12. इमू काय आहे तुमचं 2 पायाचं आहे. इमू काय आहे तुमचं 2 पायाचं आहे आणि हरिणला 4 पायाचं आहे मला माहिती आहे. 18 गुणाकारात 2, 18 दुने 36, 12 चोक 48, 12. ओके यांची जर बेरीज केली 8 आणि 7 14, 14 4 हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 84. यांची दोघांची टोटल 84 आली आणि इकडे आपल्याला 84 दिलं होतं. आणि तुम्हाला काय विचारलं होतं तर इमू आणि हरिण, एक नंबरला इमू यायला पाहिजे होतं 18 आणि 12. आपलं उत्तर येईल 18 आणि 12. बरेचसे म्हणते सर 12 18 नाही येणार का? नाही येणार, कारण की त्यांनी सर्वात अगोदर इमू घ्यायला लावला होता. तर हे इमू, तर आपलं 18 12 हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आणि तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. आणि परिमिती काय म्हणजे माहिती का? सपोज आता तुमचा या ठिकाणी हा चौरस आहे, चौरसाच्या चारही बाजू काय असतात? सारख्या असतात. तर परिमिती काय म्हणजे माहिती का? या चारही बाजूंची बेरीज त्याला परिमिती म्हणतात. आता या चारही बाजूंची बेरीज काय आली? 84 आले. काय आले? 84 आले. आपल्या बाजू किती 4, तर आपण 4 ने भागून घेऊ. 4 ने भागलं 4 2 8, 4 1 4, म्हणजे एक बाजू तुमची या ठिकाणी काय आली आहे? 21. म्हणजे ही 21, तर तुमची ही पण 21, ही पण 21 आणि ही पण काय झाली? 21 झाली. तर क्षेत्रफळ किती? तुम्हाला क्षेत्रफळाचं माहिती आहे. जर तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढतात? बस त्या संख्येचा वर्ग. मग 21 चा वर्ग, 21 चा वर्ग येतो 441. 441 कुठे? ऑप्शन नंबर 1. बघा 25 चे 40% अधिक 60 चे 20%. बघा 25 चे किती रे? 40% अधिक 60 चे 20%. बस सोडवायचं. तर तुम्ही त्या ठिकाणी जर सोडवलं, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता इकडे बघा, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. त्याच्यानंतर 5 ने भागतो, 5 दुने 10, 5 5 25, बे 1 बे, बे दुने 4. खाली काय उरलं? 5 गुणाकारात 2 10 आणि इकडं 6 गुणाकारात 2 12. तर 10 अधिक 12 बरोबर 22. 22 कुठे रे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. मजा येते का नाही पेपर सोडवायला? बघा विनय 20 किमी प्रति तास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल? बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याचा वेळ काय? 20 किलोमीटर प्रति तास. 20 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय माहितीये का? की तो एका तासामध्ये 20 किलोमीटर पळतो. किती? 20 किलोमीटर. आणि आपल्याला फक्त 400 मीटरचं काढायचे. सपोज तुम्हाला जर विचारलं असतं की 10 किलोमीटरचं सांगा, 5 किलोमीटर सांगा, 1 किलोमीटरचं सांगा, जर आपल्याला किलोमीटरचं विचारलं असतं आपण फटक्यात उत्तर काढलं असतं. पण भाई तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मीटरचं अंतर विचारलंय. मग हे जे आपले किलोमीटर आहे, तर किलोमीटर आपल्याला काय करावं लागेल? मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. तर 20 किलोमीटर बरोबर किती येईल? 20,000 मीटर. किमी इज इक्वल टू 20,000 मीटर. ओके, आय एम राईट. तर मग या ठिकाणी आता बघा, आता हे झालं. आता किती वेळ लागेल? आता तुम्ही जर ठिकाणी ऑप्शन पाहिले, ऑप्शन काय आहेत? सेकंदामध्ये. ऑप्शन काय आहेत? सेकंदामध्ये. तर आपल्याला काय करावं? जी आपली वेळ आपल्याला काय दिली? तासामध्ये दिली. तो काय? 20 किलोमीटर प्रति तास. तास बोलले, तास. तर आपल्याला काय करावं लागेल? ही जी आपली वेळ आहे, आपल्याला ह्या वेळेला सुद्धा काय करावं लागेल? सेकंदामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. काय? कन्वर्ट. तर एका तासामध्ये किती सेकंद येतात? बघा, एका मिनिटामध्ये तुमचे 36 सेकंद. तर 60 मिनिटामध्ये किती होणार? 36 गुणाकारात 36 बरोबर 3600. सॉरी, 60 गुणाकारात 60 बरोबर 3600. तर एका तासामध्ये
1 तास बरोबर 3600 सेकंद झालं. मग आता बघा गणित कसं तयार होतंय. जर 3600 सेकंद बरोबर 20,000 मीटर, जर तो 3600 सेकंदामध्ये 20,000 मीटर जातो, किती 20,000 मीटर, तर त्याला 400 मीटर साठी किती वेळ लागेल. आलं काय केलं आपण, किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केलं आणि तासाला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट केलं. मग आता आपल्याला गणित सोपं जाईल. तर गणित कसं झालंय, जर तो 3600 सेकंदामध्ये 20,000 मीटर जातो, तर तो 400 मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल याचा करायचा आपण ठिकाणी तिरपा गुणाकार. चला तिरपा गुणाकार करू. बघा 3600 गुणाकारामध्ये 400 भागाकारामध्ये 20,000. बस सोडवायचं. किती, हे 4 शून्य आहेत. 1 2 3 4, 1 2 3 4 झालं. खाली काय उरलं, 36 गुणाकारामध्ये 4. जर तुम्ही 36 गुणाकारामध्ये 4 केलं, तुमचं उत्तर त्या ठिकाणी 72 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर आलं का उत्तर. खरं जाऊ का बाई, मला बी जमत नव्हतं, मी इले झालं. आता टेस्ट सोडायला बसला जमून गेलं मला. आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट, याची मी अगोदर उत्तरपत्रिका देऊन नाही ठेवले. मी बी आता टेस्ट सोडवतोय. आता तुम्ही जर पाहताय ना, आता मी टेस्ट सोडवतोय. आता मी ही टेस्ट सबमिट करा. सबमिट होईल का, होईल का, 2 मिनिटं. मी नाव टाकले का, नाव टाकलं सगळं. आपला आता प्रश्न क्रमांक किती चालू होता रे, 80 पर्यंत आलो असावं शकतो. तुमची लाडाची मी गमैना झालं. इथं होतो आपण. यात उत्तर 72 सेकंद आलं. पुढे लॅपटॉपला चार्जिंग संपवर आली, लवकर व्हिडिओ आवरावा लागल. बघा काय म्हटले, एका व्यवहारात 7,200 रुपये नफा अनुक्रमे ए व क ला 2, 3, 4 या प्रमाणात वाटायचा असल्यास बचा वाटा बचा नफा किती येणार आहे. सिंपल आहे, तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. यांची काय करायची, बेरीज करायची. 2 अधिक 3 5, 5 अधिक 4 9 आणि टोटल नफा किती तुमचा 7,200 रुपये. सो 7,200 भागाकारामध्ये 9 कुठून आला, आपण या ठिकाणची बेरीज केली. 9 जर भाग केला, 9 1 9 954 9 9 8 72 8 आणि तुमचे हे तुमचे 8 आले 800. बस या 800 आणि 800 काढून घ्यायचे. आता बघा तुम्हाला कोणाचं विचारलंय, ब च विचारलंय. काय ब चा नफा, तर ब चा आकडा काय आहे तुमचा 3. त्याला काय करायचं, 3 ने गुणून काढायचं. 800 गुणाकारामध्ये 3 बरोबर 2400. 2400 कुठे, ऑप्शन नंबर 1. जर तुम्हाला या ठिकाणी अ च विचारलं असतं, अ चा आकडा काय तुमचा 2. बस 8 2 तुमचे हे 1600 आले असते. जर तुम्हाला क चा वाचा विचारला असता, क च काय तुमच्या ठिकाणी 4 आहे. 8 8 16 832 तर आला असं तुमचं 3200. तुम्हाला विचारलंय ब चा आला तुमच्या ठिकाणी 2400. ऑप्शन नंबर 1. इथे बेरीज करा, सिंपल बेरीज आहे. 3.5 किमी 350 मीटर 100 मीटर 1.5 किमी. काही मीटर मध्ये दिले आणि काही मीटर मध्ये दिले. एक काम करू, आपण सर्वांना मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. 3.5 किलोमीटर, 3.5 किलोमीटर म्हणजे किती रे, 3500 मीटर. बघा 3500. त्याच्यानंतर 350 मीटर अधिक 350 मीटर, त्याच्यानंतर अधिक 100 मीटर 100. त्याच्यानंतर 1.5 किमी म्हणजे किती रे, 1500 किमी. खतम कार्यक्रम. बस सोडवा. 0 0 0 किती इथं 5. इथे किती आहे, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 5 14, 1404. आज चला आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. 5450 मीटर. किती, 5450. हे झालं मीटर मध्ये. इथे आपल्याला पॉईंट मध्ये दिले, तर पॉईंट मध्ये काय, जर आपण पॉईंट मध्ये घ्यायचं असलं, बस इथे हा पॉईंट देऊन टाकायचा. 5.45. हा शून्य घेतला काय नाही घेतलं काय, 5.45. ऑप्शन नंबर 1.
एका दिवसात किती सेकंद असतात? 86,400. तुम्ही करू शकतात. हे बघ मी तुम्हाला अगोदर बोलले एका तासामध्ये किती असतात तुमचे? 36 सेकंद असतात आणि तुमचे एका दिवसामध्ये तास किती असतात? 2400. बस या ठिकाणी करायचं 3600 गुणाकारामध्ये 24. सोडवा 2400 सॉरी 400 400 7 24 2404 हात चला आला 2 4 त्रिक 12 2 14. परत इथे एक 0 2 0 0 2 0 0 7 2 12 12 2 हात चला आला 1 3 2 6 1 7 0 0 4 4 2 6 7 1 8 86,400. ऑप्शन नंबर 2 क्लिक केले गेले. मुलांच्या रांगेत 31 मुले आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 17वा आहे तर शेवटून क्रमांक काय असेल? काय 31 पोरं आहेत, 31 मधून त्याचा काय 17वा क्रमांक आहे तर त्याचा शेवटून क्रमांक किती आहे? आता याच्यामध्ये मी तेच करायचंय. आपण अगोदर याच्यामध्ये काय करत होतो? कशामध्ये हे जेव्हा तुम्हाला टोटल विद्यार्थी विचारलेले असायचे तसं आपण काय करायचो? तसं आपण दोघांची बेरीज करायचो, त्याच्यामधून काय करायचो? एक मायनस करायचो. पण इथं काय करावं लागणार आहे? इथे बी तेच करायचंय. इथं आता वजाबाकी करायची आणि परत एक काढून घ्यायचा. आता बघा 31 मायनस 17 एकामधून 7 जात नाही, एकूण आपण 1 उसना घेतला तर झाले 11 तयार. 11 मधून 7 गेले, खाली उरले 4, एक इकडे वापस केला, एकाचे झाले तुमचे 2 तयार. 3 मधून 2 गेले, खाली उरले काय 1 14. ते झाले तुमचे 14 तयार. इकडे आय थिंक 1 प्लस करावं लागेल वाटतं. 2 मिनिटं. मुलांच्या 31 मुलं आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 31 पोरं आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून काय 17वा आहे. 17वा आहे. इकडून किती क्रमांक येईल ना? खाली किती? खाली 14 वगैरे ना. सॉरी, मग इकडे तुम्हाला 1 प्लस करावं लागेल. ओके, तर ते तुमच्या ठिकाणी काय होतील? 15 होतील. ओके, आलं एक लक्षात. जर तुम्हाला टोटल विद्यार्थी विचारलेले असतील ना, टोटल विद्यार्थी 15 उत्तर मला पाहून घेते तिथे 90 नंबरचं ना. बरोबर 15 बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्हाला टोटल विद्यार्थी विचारलेले असतील त्यावेळेस दोघांची बेरीज करून त्याच्यामधून 1 वजा करायचं. पण जर तुम्हाला असे दिले, असा पोरगा दिलाय की त्याचं एकूण एवढा क्रमांक आहे, एकूण एवढा क्रमांक आहे, तर अशा वेळेस काय करायचं? एकूण संख्येमधून त्याचा क्रमांक वजा करायचा आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा, तर त्याचं उत्तर येईल आपलं 15. चला पुढं. काय 2 बहिणींच्या वयांचे गुणोत्तर 4-7 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्ष. तर लहान बहिणीचे वय किती 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 काय? सिंपल आहे बघा. त्यांच्या वयांची बेरीज किती रे? 55 वर्ष. गुणोत्तर काय? 4-7. 4-7 आहे ना तो. सो 4 अधिक 7, 4 अधिक 7 किती होतं तुमचे? 11. सो ओके, तर ह्या 55 ला आपण 11 ने भागलं. 11 1 11, 11 वजा 55 आपलं हे 5 आलं. बस हा 5 आला. तुम्हाला कोणाचं वय विचारलंय तर लहान बहिणीचे वय किती? तर लहान बहिणीचे गुणोत्तर काय तुमचं? 4 आहे. तर मी ह्या 5 ला 4 ने गुणून काढायचा. 5 चोक 20. 20 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. 18, 72 व 108 यांचा लसावी किती? एक सोपं आहे. लसावी काढा. लसावी मसाला तुम्हाला येत असेल, एकदम सोपा टॉपिक आहे. चला काढून घेऊ. 18, 72 18 1 18 18नेच भाग एक कमवून 18 बघू. ओके, 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72, 18 5 90, 18 7 68. आता भाग जातोय का? 2 आहे. या दोघांना भाग जाईल 2 आहे. 1 जसं तसा. 2 2 4, 2 3 झालं. आता अशी कोणती संख्या उरली का जे 2 पेक्षा अधिक संख्यांना भाग जाईल? नाही असं बस. 18 2 36, 3 2 6 या दोघांचा गुणाकार 36 गुणाकारात 6. 36 गुणाकारामध्ये 6 6 36 6 4 आले 3 7 1 18 3 21 216. 216 कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. 64099 चा वर्ग काय येतो? आय थिंक एक काढून घ्यायचं. ऑप्शन वरून जातो मी. ऑप्शन घ्या, सोडत बसा. ऑप्शन याचं उत्तर तुम्ही ऑप्शनच काढू शकता.
याचं उत्तर आय थिंक आहे तुमचं 253. 9, 11, 13, 15 यांची सरासरी किती? सरासरी सिंपल तुम्हाला शिकवलं ना. सरासरीमध्ये काय माहितीये का, सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या. चला आपण यांची सर्वांच्या या ठिकाणी बेरीज करून घेऊ. बघा 9 आणि 11 20, 20 अधिक 13 सॉरी 9 आणि 11 20, 20 आणि 13 33, 33 अधिक 15 जर केलं तर 33, 33 अधिक 10 43, 43 अधिक 5 48. काय झालंय तुमचे यांची बेरीज जी आली ती आली 48. आणि एकूण किती संख्या 1 2 3 4 संख्या. तर 4 ने भागून घ्या. 4 4 4 2 8 यांची सरासरी 12. ऑप्शन नंबर 1. 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते तर ती वस्तू 70 रुपयांना विकल्यावरती शेकडा नफा किती? काय बोलले? 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते. 20% नफा बोलले म्हणजे जे मूळ किंमत होती तिथे आहे आणि प्लस 20% काय घेतला आपण नफा घेतला म्हणजे 100 अधिक 20 म्हणजे 120% बरोबर ती वस्तू तुमची 60 ला आहे. जर ती वस्तू 70 ला विकली तर नफा किती? करा ते गुणाकार. 120 गुणाकारामध्ये 70 भागाकारामध्ये 60. 16 शून्य गेला 0 गेला 6 कसा 6 2 12 70 गुणाकारामध्ये 2 बरोबर 140. याच्यामधून आपण हा 100 मायनस करून जो की आपण इकडे प्लस केला होता 100 मायनस ते हे गेले खाली उरलं तुमच्या ठिकाणी 40%. 40% कुठे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35 kg आहे. वर्ग शिक्षकात त्यांच्या सर्वांचे वजन 36. सिंपल यार. बघा एका वर्गामध्ये किती आहेत? 40 विद्यार्थी आहेत. त्यांचं सरासरी वजन 35.5 किलोग्राम आहे. ओके बघा थोडं वर करून घेऊ दे. चार्जिंग नको संपायला बस. तुम्हाला चार्जिंग दिसत नसेल आय थिंक इकडे कोपऱ्याला आहे ती दिसते का नाही मला माहिती नाही. बघा काय 40चं वय किती आहे? 35.5. वर्ग शिक्षकांसह त्यांची सरासरी 36 झाली. हे अगोदर हे 40 पुरे आहेत त्याच्यामध्ये वर्ग शिक्षक पण आले म्हणजे ते 1 प्लस होते. अगोदर 40 होते 40 तुमचे काय होते 41 होते आणि त्या आल्यावरती सरासरी काय होते तुमची 36 होऊन जाते. काय होते 36 होते. बस करा गुणाकार. 40 गुणाकारामध्ये 35.5 गुणाकारामध्ये 40 हा पॉइंट काढून घ्यायचा इकडे असं करून टाकायचं. चला गुणाकार 0 0 4 25 0 हा चला 2 4 25 2 22 2 हा चला 2 हा चला 2 4 3 12 2 14 पॉइंट हा 1 पॉइंट गेला. काय होतं तुमचं 14,200 आणि इकडे हा गुणाकार केला 41 गुणाकारामध्ये 36 41 गुणाकारामध्ये 36 6 1 6 7 चोक 24 इकडे 0 3 1 3 3 चोक 12 6 3 4 7 2 2 4 हा 1 1476. चुकते माझा झालं. त्याच्यामधून परत हा 1 0 काढून टाकू. इकडे आलं तुमचं 1476. तर 1476 आणि 1420 यांच्यामधला तुम्हाला फरक काढायचा आहे. जर याचा फरक काढला 1476 मायनस 1420 6 ऍज इट इज 7 मधून 2 गेले खाली उरले 5 4 मधून 4 गेले ते 0 1 मधून 1 गेला 0 खाली काढलं तुमच्या ठिकाणी 56. 56 ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन नंबर 3. 5 रुपयाचे 10%, 10 रुपयाचे 5%. लय सिंपल आहे बघा. हे 5 रुपयाचे 10%. 5 रुपयाचे 10% किती येणार बघा. 0 गेला 0 गेला खाली काय उरलं 5 भागिले 10. इथे काय येणार तुमचं 0.5 हे झालं. त्याच्यानंतर 10 रुपयाचे 5%. 10 रुपयाचे किती 5%. हा 0 गेला हा 0 गेला खाली काय उरलं 5 भागिले 10. सो इथं बी तुमचं उत्तर येणार 0.5. तर 0.5 आणि 0.5 तुमचं उत्तर काय 1 रुपये. 1 रुपये कुठे? ऑप्शन नंबर लास्ट. हे बघा
लई वेळ झाला राव. व्हिडिओ शूट होते का? जर व्हिडिओ शूट जर कट झाला ना, होते जवळपास 1 तास झाला. 1 तासापासून व्हिडिओ होतोय. मला नाही माहिती आता मी व्हिडिओ शूट करतोय, पण माझा व्हिडिओ शूट करायचा खरंच फायदा होतोय काय नाही, कोणी बघतंय काय नाही शेवटपर्यंत. हा, जर कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असेल कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळलं तरी की माझा जे काही मी तुमच्यासाठी कष्ट घेतोय त्याचा फायदा होतोय बा. बघा, एक वर्तुळाबद्दल एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. जर त्रिज्या 7 असेल तर व्यास तुमचा 14 असेल, व्यास 14 राहील, परिघ तुमचा 44 राहील आणि क्षेत्रफळ तुमचं 156 राहील. आता बघा, आता या ठिकाणी त्रिज्या किती तुमची 70 आहे. त्रिज्या काय 70 आहे, तर परिघ काय रे तुमचा? सिंपल आहे, 440 आहे. परिघाला 440 बघ, बाकी सुद्धा खोडून टाकू. बघा, आता एक चाक आहे, चाकाची त्रिज्या काय 70 सेंटीमीटर. तर आपल्याला किती 8.8 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती फेरे मारावे लागतील? आता तुमचं हे चाक आहे आणि ही तुमची त्रिज्या आहे. ही त्रिज्या किती तुमची 70 सेंटीमीटर आणि हे जे गोल हे आहे ना, हे तुमचं आहे टोटल 440. ज्यावेळेस एक राऊंड पूर्ण होतं ना, तर त्यावेळेस 440 सेंटीमीटर अंतर काय होतं? पूर्ण होतं. आता आपल्याला किती अंतर पार करायचंय? 8.8 किलोमीटर. आता हे जे 8.8 किलोमीटर आहे हे किलोमीटर मध्ये आहे, याला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जर आता सोडा अगोदर आपण 8.8 ला मीटर मध्ये कन्वर्ट करू. सो 8.8 ला जर तुम्ही मीटर मध्ये कन्वर्ट केलं तेव्हा जो तुमचं 8800 मीटर. आता याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय, परत 2 शून्य वाढवून देऊ. झालं. आता याला आपण या 440 ने भाग देऊ. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 44 एक 44, 44 दुने 88, खाली काय उरलं? 1 2 3 0, 1 2 3 0. ते खाली काय उरलं तुमचं? 2000. 2000 कुठं आहे ऑप्शन मध्ये? हो, ऑप्शन नंबर 2. आता अपूर्णांकांचा गुणाकार. अपूर्णांकांचा गुणाकार नाही, सॉरी, हे अपूर्णांकांची वजाबाकी. काय 5/3 मायनस 5/7 बरोबर किती? बस त्रिपा गुणाकार करा. 7/5 35, 3/5 15 आणि 7त्रिक 21. 35 मधून 15 गेले खाली काय उरले तुमचे? 20 आणि तुमचे 21. आलं आपलं उत्तर 20/21. 20/21 पुढे ऑप्शन नंबर 2 मध्ये. बघा, ए बी बरोबर 9, ए मायनस बी बरोबर 5, तर ए गुणाकार बी बरोबर किती? आता मी तुम्हाला सांगतो. ए बी म्हणजे 2, म्हणजे ए बी बरोबर ए अधिक बी बरोबर 9. जर बघा 7 अधिक 2 केलं तर 9 होतात. इकडे बघा, ए मायनस बी बरोबर 5. जर तुम्ही 7 मायनस 2 केले तर 5 होतात. झालं. तर ए गुणाकारात 2, ए गुणाकार बी बरोबर किती? सो 7 गुणाकारात 2 केलं तर 14 होतात. बघा, आता ए प्लस बी इज इक्वल टू 9. बघा, 7 अधिक 2 बरोबर 9 होतात. जर त्याच्यानंतर ए मायनस बी बरोबर 5. बघा, 7 मायनस 2 बरोबर 5. इकडे काय विचारलं तुम्हाला? ए गुणाकारात बी. सो 7 गुणाकारात 2. इकडे विचारलंय 6 गुणाकारात 2 किती तुमचे? 14. 14 पुढे ऑप्शन नंबर. तर आपला 100 मार्काचा संपूर्ण पेपर या ठिकाणी समाप्त झालेला आहे. खरंच मला नाही वाटत एवढी मेहनत या ठिकाणी कोणी घेत असेल की तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणं,
परत तुमची रँक जाहीर करणं, त्याच्यानंतर तुम्हाला युट्यूबवरती त्याचं विश्लेषण देणं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट कोणीही करत नसतं. हा, करत असतील काही लोक, पण ते त्या गोष्टीचे पैसे घेत असतील फुकटमध्ये. माझ्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही करत नसेल, कोणीही नाही. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी आपलं टेलिग्राम चॅनल, जे का स्वराज अकॅडमी नाशिक टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करून घ्या. स्वराज्य अकॅडमी नाशिक असं आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, ते जॉईन करून घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा की जी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही करत नाही, ती गोष्ट फक्त स्वराज अकॅडमी नाशिक करत असते. म्हणून जास्तीत जास्त लोकांना आपलं टेलिग्राम चॅनल ठिकाणी जॉईन करायला लावा, आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करायला लावा. बाकी असं प्रेम सुद्धा. हा, स्कोर बघून सबमिट करू. एखादं चुकलं क्लास होऊ शकता आपला. आता व्यू स्कोर देखो, अभी मेरा स्कोर तुम देखोगे. 100 पैकी 100. 100 पैकी 100. एक विचार करा, जेव्हा तुम्ही पोलीस भरतीचा पेपर द्यायला जाशाल आणि जेव्हा तुम्ही पेपर वगैरे देऊन असाल, 100 पैकी 100. तुम्ही म्हणजे मास्तर प्रश्न मध्ये तुम्ही काढली, मी नाही काढली, पोरांनी काढली, मी सोडवली आत्ता ती. बाई 100 पैकी 100 मस्त आहे. भारी भारी. बाकी करा, आपल्या मित्रांना सपोर्ट करायला लावा. टेलिग्राम दाखवू तुम्हाला? नाही दाखवू शकत, बिकॉज प्रायव्हसी रिझन माझ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नाही दाखवू शकत. काय दाखवू तुम्हाला आता? गाणे वाजवले का गाणे? टेस्ट किती लोकांना सोडतो तुम्हाला ते दाखवतो. हा, आपण रँक जाहीर करत असतो ना, आहे टेस्ट क्रमांक 14. रिस्पॉन्स बॅट्समॅन किती लोकांनी सोडवली? अरे बरोबर 4382. जवळपास 4 ते 5,000 लोकांमधून तुम्हाला तुमची रँक पाहायला भेटते. हा फायदा स्वराज अकॅडमी नाशिकचा. बाकी जॉईन करा यार. आणि पुन्हा तुम्हाला एकच सांगेल की लव्ह यू यार. जय महाराष्ट्र.